नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की जर फ्लॅट ओपन झालं तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकतं. आणि हे सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं, तर हे पण सांगितलेलं होतं की हे सेलिंग आपल्याला 45,700 पर्यंत येऊ शकतं. याचं कारण पूर्वी सुद्धा 45,700च्या आसपासच तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सपोर्ट घेतलेला दिसतो. इथे सपोर्ट घेऊन गेला होता, त्यानंतर इथे सपोर्ट घेऊन गेला होता. आज सुद्धा तुम्ही बघितलं तर 45,700 पर्यंत आलं. इनफॅक्ट 45,000 जवळजवळ 600 पर्यंत पोहोचलं आणि मग बाउन्स आला. तर ह्या इथपर्यंत म्हणजे इथे ओपन झालं तर आपल्याला एक खालच्या दिशेनं मुवमेंट बघायला मिळू शकते आणि 45,700 आपल्यासाठी टार्गेट असलं पाहिजे. ते टार्गेट तुम्ही जर बघितलं तर पहिल्या 15 मिनिटामध्ये जवळजवळ 10 मिनिटामध्येच आपल्याला अचीव झालं. त्याच्या खाली सुद्धा आणखीन 100 पॉईंट गेलं. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की नॅचरली सपोर्ट आहे तिथे काय होणार, एक बाउन्स सुद्धा येणार. तो बाउन्स आला, परत खाली आलं. थोडक्यात मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये आपल्याला व्होलॅटिलिटी बघायला मिळाली आणि एक साइडवेज आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 46,000 ही जी लेवल आहे, ही लेवल आपल्याला काही क्रॉस करून टिकता आलं नाही. एकदा दोनदा प्रयत्न झाले, म्हणजे इथे एकदा प्रयत्न झाला, त्यानंतर इथे दोनदा प्रयत्न झाला, मात्र 46,000च्या वर जाऊन टिकणं काही शक्य झालं नाही. जर टिकलं असतं तर आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग त्याच्यामध्ये बघायला मिळाली असती. मात्र तसं झालं नाही आणि साइडवेज आपल्याला बँक निफ्टीची मुवमेंट बघायला मिळाली. खालच्या बाजूला साधारण 45,700, वरच्या बाजूला 46,000 अशी 300 पॉईंटमध्येच बँक निफ्टीची मुवमेंट झाली. आता जनरली ज्या वेळेला अशा पद्धतीनं मुवमेंट होतीये तर उद्या काय होऊ शकतं, तर मी नेहमी एक गोष्ट सांगतो की मार्केटमध्ये समजा तेजी असेल आणि त्याच्यानंतर जर साइडवेज मुवमेंट होत असेल तर ज्यावेळेला ब्रेकआउट येईल त्यावेळेला 70% शक्यता असेल की तो ब्रेकआउट वरच्या दिशेने येणार. 20% शक्यता असते ब्रेकआउट खालच्या दिशेने येणार आणि 10% शक्यता असते की दुसऱ्या दिवशी पण साइडवेज मुवमेंट होणार. तर हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ असा आहे की पहिली जर मुवमेंट तेजीची असेल आणि त्याच्यानंतर जर आपल्याला साइडवेज मुवमेंट होत असेल तर वर जाण्याची शक्यता 70% असते. म्हणजे पूर्वीचा जो ट्रेंड असतो हाच ट्रेंड नंतर कंटिन्यू होण्याची शक्यता असते. याच्या उलट जर आपण डाऊन ट्रेंड असेल आणि त्याच्यानंतर मार्केट साइडवेज होत असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की 70% शक्यता अशी असते की खालच्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळेल. याचं कारण पहिला जो ओरिजिनल ट्रेंड होता हा खालच्या दिशेनं होता, त्यामुळे खालच्या दिशेनं जाण्याचे प्रमाण 70% असतं. आपल्याला 10% शक्यता अशी असते की ह्याच एरियामध्ये आपण साइडवेज होऊ आणि 20% शक्यता अशी असते की आपण इथून बाउन्स करू. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता ह्याच्यासाठी मी कितीतरी वेळा असंख्य उदाहरणं पूर्वी सुद्धा दिलेली आहेत. तुम्ही जर मागे सुद्धा बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल बघा. इथे मी तुम्हाला एक छोटं उदाहरण दाखवू शकतो की एवढी मोठी तेजी इथून झालेली होती आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की खूप साइडवेज पोल आणि फ्लॅग पॅटर्न आपल्याला इथे तयार झाला होता. खूप साइडवेज झालेलं होतं. त्यानंतर काय झालं? पहिली मुवमेंट वरच्या दिशेनं होती, नंतरची मुवमेंट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळाली. तर असं आपल्याला बऱ्याच वेळेला घडताना दिसतं. आता उद्या काय होऊ शकतं ते आपण आता समजून घेऊया. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, थोडं उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल इथे काढलेले आहेत आणि आपण आता झूम लेवल ऍडजस्ट करूया. ठीक आहे, झूम लेवल सुद्धा झाली आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिली मुवमेंट आहे
डाऊन ट्रेंडची आणि त्याच्यानंतर आपण साईडवेज झालेलो आहोत. मग आता खाली जाण्याची शक्यता आपल्याला जास्त आहे. त्यामुळे उद्याच्या दृष्टीने एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, की ही जी 45,700 ची लेवल आहे, ही इथे बघा रेझिस्टन्स म्हणून काम करत होती. एकदा ती ब्रेकआउट मिळाल्यानंतर इथे जर तुम्ही बघितली तर इथे सपोर्ट म्हणून काम करते. इथे सुद्धा अजूनही ती सपोर्ट म्हणूनच काम करते. म्हणजे ही 45,700 ची लेवल जी आहे, ही आपल्याला जर उद्या ब्रेक झाली, म्हणजे उद्या सुद्धा फ्लॅट ओपन झालं जसं आज झालं आणि 45,700 च्या खाली टिकायला लागली बँक निफ्टीची किंमत, तर काय होऊ शकतं, मग 45,600, 45,500 आणि 45,400 पर्यंत आपल्याला बँक निफ्टीची किंमत खाली येताना बघायला मिळू शकते. 45,500 ला सपोर्ट आहे, मात्र आपल्याला माहिती आहे की ही महत्वाची लेवल आहे, त्यामुळे ह्याच्या वर 100 पॉईंट आणि खाली 100 पॉईंट आपल्याला कुशन असणार. म्हणूनच तुम्हाला लक्षात येईल आज सुद्धा 45,046 वर 45,600 वरूनच आपल्याला बाउन्स बघायला मिळाला होता. त्यामुळे उद्या इथे आलं तर आता ही लेवल काही उद्या टिकेल असं नाही. उद्या जर इथून खाली जायला लागलं तर ही लेवल सुद्धा ब्रेक होईल. 45,500 पर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. ती लेवल तुटली तर 45,400 पर्यंत ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर प्राइस ऍक्शन बघून मग पुढची टार्गेट आपल्याला ठरवावी लागतील, की बाउन्स येणार आहे का कंटिन्यू होणार आहे. दोन्ही होण्याची शक्यता जास्त आहे. तर आपल्याला इथे ही गोष्ट लक्षात आली, जर आपल्याला फ्लॅट ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि खालच्या दिशेनं जात असेल तर आपल्याला क्लिअर कट विषय लक्षात आलाय. मात्र जर इथे ओपन झालं, ह्या एरियामध्ये ओपन झालं आणि वर जात असेल तर इथे आपण काय केलंय, सेंटर लाईन काढलेली आहे 45,880 ची. खालची लेवल कुठली आहे, 45,700 ची आहे. वरची लेवल कुठली आहे आपल्याला, 46,050 ची आहे. त्यामुळे ही सेंटर लेवल काढली आहे 45,880 ची. इथे ओपन झालं आणि वर जात असेल तर काय होणार, खाली ओपन होऊन जर वर जात आहे तर मग ह्या लेवलला येईपर्यंत, जसं आज आपल्याला झालं की खाली आलं वर चाललं, खाली इथून परत खाली आलं आणि इथून वर चाललं, तर मग ही लेवल आपल्याला 46,000 46,050 ही लेवल ब्रेक करायला आपल्याला अवघड जाऊ शकतं. पण उद्या जर समजा असं झालं की इथनं वर गेलं आणि सकाळच्या सत्रात बराच काळ इकडेच राहिलं, तर मग एक शक्यता आपल्याला निर्माण होऊ शकते की वरच्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट मिळेल. गॅपअप ओपन झालं तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं, गॅपअप ओपन होऊन जर 46,050 ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग ज्यांनी ज्यांनी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट करून पोझिशन होल्ड केल्यात त्या सगळ्यांना शॉर्ट कव्हरिंग करावं लागू शकतं आणि मग किंमत काय होऊ शकते, 46,050 च्या वर गेल्यावर 46,150, 46,250 आणि 46,350, म्हणजे पूर्वी साधारणपणे ज्या एरियामध्ये आपल्याला एक रेझिस्टन्स घेतला गेला होता आणि नंतर एक मोठं सेलिंग आलेलं, तिथपर्यंत आपण टार्गेट ठेवू शकतो. तर माझ्या मते तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपल्याला विचार करायचा आहे. उद्या जर समजा गॅप डाऊन ओपन झालं आणि समजा ह्या एरियामध्ये वगैरे ओपन झालं, तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की एकदा थोडंसं खालच्या दिशेनं पण जाणार, 45,500 पर्यंत सुद्धा येणार. आणि कारण आज बघा, पूर्वी बघा इथे 46,700 पर्यंत 45,700 पर्यंत आलं होतं. त्यानंतर ब्रेक झालं, 45,600 पर्यंत आलं. आता जर इथे आलं आणि ब्रेक झालं तर आणखीन एक 100 पॉईंट खाली जाऊ शकतं, 100-150 पॉईंट तर इथे येईल आणि मग आपल्याला जी प्राइस ऍक्शन होईल त्याच्यानुसार मग आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. त्यामुळे गॅपडाऊन जरी ओपन झालं तरी निगेटिव्ह आहे, फ्लॅट ओपन झालं तरी निगेटिव्ह आहे, गॅपअप ओपन झालं तर मात्र आपल्याला सकाळी जरा कन्फ्युजन होऊ शकतं आणि नंतर मग प्राइस ऍक्शन बघून आपण त्यातनं मार्ग काढू शकतो. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी आहे, विकली ऑप्शन एक्सपायरी आहे, त्या इंडेक्सचा चार्ट आपण ओपन करूया. उद्या एक्सपायरी आहे फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये जवळजवळ आपण बघू शकतो की सगळं बँक निफ्टी प्रमाणेच आहे. तर त्याच्यामुळे इथे आपल्याला फक्त काय झालंय, इथे बँक निफ्टीपेक्षा थोडंसं वेगळं असं झालंय की बँक निफ्टीमध्ये होल्ड केली गेली किंमत जर बघितली तर ह्या एरियामध्ये होल्ड केली गेली. इथे काय झालंय, इथे थोडंसं खालच्या दिशेनं ऑलरेडी ब्रेकआउट आलेलं आहे. तर त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे ब्रेकआउट ऑलरेडी झालेलं आहे आणि आपण खालच्या दिशेनं आलेलो आहोत. तर त्याच्यामुळे उद्या जर समजा ह्या एरियामध्ये ओपन झालं, आधी आपण एरिया समजून घेऊया. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे, तर आजचा डे लो ही आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ठेवली आहे.
20,260. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणजे आपण हा स्विंग हाय ठेवलाय, जिथपर्यंत जाऊन मग सेलिंग आलं. वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे 20,431. आपण खालच्या बाजूची लेवल आहे ही 20,250 आहे असं समजणार, आणि वरच्या बाजूची लेवल आहे ही 20,425 आहे असं समजणार आहे. सेंटर लाईन आपण काढली आहे, आणि सेंटर लाईन कोणती आहे? 20,345 ची आहे. तर ह्या एरियामध्ये जर ओपन झालं तर आपल्या दृष्टीनं हे निगेटिव्हच आहे, आणि काय होऊ शकतं? 20,250च्या खाली टिकायला लागलं तर मग खाली जात असताना 20,200, 20,150 आणि 20,100 पर्यंतच्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ह्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, पूर्वी 20,150च्या आसपास सपोर्ट घेतला गेलेला आहे. त्यामुळे खाली येत असताना आपल्याला ह्या लेवल जवळ एकदा छोटासा सपोर्ट घेतला जाऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. इथे एक छोटा बाउन्स येऊ शकतो, आणि परत जर खाली जायला लागलं तरच मग 20,100 किंवा खालची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. जर मगाच सारखंच इथे ओपन होऊन वर जात असलं तर मग या एरियामध्ये साईडवेज होऊ शकतं. याचं कारण मग खाली ओपन होतंय, वर जातंय, मग तोडणं अवघड होणार ही लेवल 20,425 ची. तर ती जर तोडायची असेल तर गॅपअप ओपन होणं आवश्यक आहे. इकडे कुठे जर वरच्या बाजूला गॅपअप ओपन झालं आणि जर 20,425 ची लेवल ब्रेक झाली तर मग 20,475, 20,525 आणि 20,575 अशा आपल्याला वरच्या बाजूला 3 लेवल बघायला मिळू शकतात. तर ज्या पद्धतीने आपण बँक निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा फिन निफ्टीचं विश्लेषण करायचं आहे. फक्त फिन निफ्टीमध्ये आपल्याला ऑलरेडी सेलिंग आलेलं आहे, त्यामुळे हे कंटिन्यू होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण उरलेले जे दोन इंडेक्स आहेत, या दोन इंडेक्सचं मी तुम्हाला चार्ट दाखवतोय. तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, टार्गेट लेवल आपण कुठे ठेवले आहेत हे तुम्हाला तुमच्या विश्लेषणासाठी याचा उपयोग होऊ शकतो. इथे मी काय केलंय, इथे मी निफ्टी 50चा चार्ट ओपन केलेला आहे. निफ्टी 50चा चार्ट आपल्याला फिन निफ्टी सारखाच आहे. तुम्ही इथे बघू शकता की बराच वेळ आपल्याला इथे साईडवेज झालं आणि त्याच्यानंतर मग खालच्या दिशेनं आपल्याला ब्रेकडाऊन बघायला मिळालं. तर हा चार्ट सुद्धा तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी मी दाखवतोय. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा चार्ट मी तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी दाखवतोय. तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये जेव्हा आपण बघतोय तेव्हा मी तुम्हाला तो चार्ट इथे लेवल ॲडजस्ट करून दाखवतो. तर मागचे 2 दिवस साईडवेज होते, तर त्याच्यामुळे आता ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे. इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लाईन, टार्गेट लेवल सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. पूर्वीच्या विश्लेषणाप्रमाणेच ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही विश्लेषण करू शकता. तर हे झालं इंडेक्स अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि थोडी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची माहिती देऊया. शेअर मार्केट मराठी हा आपला जो प्लॅटफॉर्म आहे, याच्यावर आपण शेअर मार्केटचं जी काही माहिती आहे, शेअर मार्केटचं जी काही अभ्यासक्रम आहे, तर तो आपण 3 स्टेपमध्ये देतोय. पहिल्या स्टेपला आपण नाव ठेवलंय फ्री कोर्स असं नाव ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी 2-3 कोर्सेस दिलेले आहेत. जरी त्याचं नाव फ्री कोर्स असलं तरीही अतिशय विस्तृत आणि सगळ्यांना समजतील अशा भाषेमध्ये ते फ्री कोर्स दिलेले आहेत. आपल्यापैकी ज्या सदस्यांनी हे फ्री कोर्स मधले व्हिडिओ बघितले असतील त्यांनी कृपया कमेंट करा, म्हणजे इतरांना सुद्धा हे व्हिडिओ बघून शेअर मार्केटचं ज्ञान मिळवण्याची नक्कीच आशा निर्माण होईल. तर पहिला जो पार्ट आहे तो फ्री कोर्स आहे. तुम्हाला जर समजा ह्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवू शकता. दुसरी आपली जी पायरी आहे ही आहे आपला प्रीमियम ग्रुप आहे. तर प्रीमियम ग्रुपमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं उपक्रम राबवत असतो. तर प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून तुम्ही इथे दिलेल्या नंबरवर किंवा खाली दिलेल्या नंबरवर तो मेसेज पाठवू शकता. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती सांगितली जाईल. प्रीमियम ग्रुप्समध्ये सहभागी कसं व्हायचं, तर तो सुद्धा फ्री आहे. फक्त एक तुम्हाला कमिटमेंट करावी लागेल, ती म्हणजे तुम्हाला अपस्टॉक्स, ॲलिस ब्ल्यू, एंजल वन किंवा सॅमको या चारपैकी कुठल्याही एका ब्रोकरकडे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे एक फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही प्रीमियम ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता. ही झाली 2 स्टेप. ह्या दोन्ही स्टेप तशा बघितल्या तर फ्री आहे.
पहिल्यासाठी कुठलीच कमिटमेंट नाही आहे, दुसऱ्यासाठी आपल्याला एक डीमॅट अकाउंट ते सुद्धा फ्री ओपन करायचं आहे. तिसरी जी आहे गोष्ट, त्याच्यामध्ये आपण एक पेड कोर्सेस आपण आता चालवतो. त्याच्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे आणि ह्या दोघांना एकत्र करून आपण कॉम्बो कोर्स, ज्याची ऍडमिशन आता चालू आहे आणि ज्या बॅचमध्ये आता जवळजवळ बॅच फुल होत आलेली आहे. 10 तारीख ही शेवटची तारीख आहे. कदाचित 1-2 दिवसामध्येच आपली ही बॅच आता फुल होईल. तर जर समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर आणि त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करून तुम्ही ह्या नंबरवर किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला पाठवू शकता. हा 3 महिन्याचा कोर्स आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस लाईव्ह सेशन असं या कोर्सचं स्वरूप आहे. लाईव्ह सेशनमधनं तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं जातं आणि तुम्हाला जे रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत त्याच्या सहाय्यानं तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजून सांगितल्या जातात. तर अशा पद्धतीनं हा 3 महिन्याचा कोर्स आहे. कोर्सची फी 7,500 आहे. तुम्हाला जर त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. हे तिन्ही विषयी जर माहिती हवी असेल तर फक्त व्हॉट्सअप मेसेज पाठवा. त्याच्यावर फोन केला तर फोन तिथे स्वीकारला जात नाही. तर त्याच्यामुळे केवळ व्हॉट्सअप मेसेजच्या सहाय्यानेच संपर्क केला जातो. काही जण मग व्हॉट्सअपवर कॉल लावायचा प्रयत्न करत असतात. नंतर मला त्याची नोटिफिकेशन मिळतात, पण व्हॉट्सअप कॉल सुद्धा तिथे स्वीकारला जात नाही. तर त्यामुळे तुम्हाला जी माहिती हवी असेल ती मेसेजच्या द्वारे दिली जाते. तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची माहिती. आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम आहे, ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत. तर ते स्टॉक मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतोय. त्याचं विश्लेषण आपण करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे हा आहे युनायटेड ब्रिव्हरीज लिमिटेड. चा स्टॉक आहे. मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येतंय, ह्याच्यामध्ये आपल्याला एक फॉर्मॅट असतो ज्याला ट्रिपल टॉप असं म्हटलं जातं. तर त्या पद्धतीनं झालंय बघा. म्हणजे एम पॅटर्न सुद्धा होत आलाय आणि ट्रिपल टॉप सुद्धा झालाय. इथपर्यंत तेजी झाली, इथपर्यंत मंदी झाली, पुन्हा इथपर्यंत तेजी झाली, पुन्हा इथपर्यंत आलं, पण ही लेवल ब्रेक न करता एक बाउन्सचा प्रयत्न झाला आणि परत इथे येते. त्यामुळे आपल्याला जर एवढ्या भागाचा जरी विचार केला तरी इथे आपल्याला एक एम पॅटर्न तयार होतोय किंवा या सगळ्याचा विचार केला तरी सुद्धा आपण मग एक एम पॅटर्न तयार होतोय असं म्हणू शकतो. आणि आज जर बघितलं म्हणजे इथे एम पॅटर्न दिसतोय. दुसरी महत्वाची गोष्ट आज बघितली तर आज जी रेड कॅन्डल तयार झाली आहे ह्यानं कालच्या कॅन्डलचा हाय सुद्धा ब्रेक केलाय आणि लो सुद्धा ब्रेक केलाय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणजे हा सुद्धा एक बेअरिश पॅटर्न आहे. एम पॅटर्न हा सुद्धा बेअरिश आहे. दोन दोन पॅटर्न आपल्याला तिथे दिसत आहेत. तर त्याच्यामुळे मी हा स्टॉक सिलेक्ट केलाय. स्टॉकचं नाव आहे युनायटेड ब्रिव्हरीज लिमिटेड. जर समजा 1776 किंवा 1775 असं समजूया आपण, हा लो जर ब्रेक झाला तर हा स्टॉक खाली येऊ शकतो. साधारणपणे एवढी उंची आपण लक्षात घ्यायची आहे. म्हणजे साधारण हे आपण असा अंदाज घेऊया की 100 पॉईंट असतील तर इथून खाली 100 पॉईंटचं आपल्याला टार्गेट मिळू शकतं. 1675 पर्यंतचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. आपण साधारणपणे जर प्राइस ॲक्शननं टार्गेट ठरवायचं झालं तर इथपर्यंत आपण खाली येऊ शकतो. तर हे टार्गेट आपल्यासाठी मग उपलब्ध होऊ शकतं. अर्थात हे काही एका दिवसात येईल का सांगता येत नाही. कदाचित एक आठवडा लागेल. पण इथून ब्रेकडाऊन झाल्यानंतर मग खालच्या दिशेनं मुवमेंट होऊ शकते. तर हे झालं पहिला स्टॉक ज्याचं नाव आहे UBL अर्थात युनायटेड ब्रिव्हरीज लिमिटेड. दुसरा स्टॉक आहे ज्याचं नाव आहे चंबल फर्टिलायझर. आता ह्या स्टॉकमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर पूर्वी काही एक खूप मोठी तेजी झाल्यानंतर आता जर तुम्हाला बघितलं तर आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड दिसतंय की ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग दिसतंय. याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला दिसतंय. आता इथे सुद्धा बघितलं तर आपल्याला लक्षात येते की ही जी लेवल आहे, आता मी सगळं पुन्हा सांगत बसत नाही. तुम्हाला इथे जो पॅटर्न दिसतोय, कोणता पॅटर्न दिसतोय ओळखा. म्हणजे साधारणपणे ह्या आसपास आपल्याला इथे लो बनतोय आणि इथनं वरनं खाली येतोय. जर समजा इथून खाली जात असेल आणि 347च्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक अगदी 325 रुपयापर्यंत खाली जाताना सुद्धा बघायला
मिळू शकतो. स्टॉकचं नाव आहे चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड. आता आपण पुढे जाऊया आणि तिसरा स्टॉक बघूया. तिसरा स्टॉक सुद्धा मी कालपासून बेअरिश स्टॉक देतोय, लक्षात घ्या. कालचे स्टॉक सुद्धा बेअरिश होते, आजचे स्टॉक सुद्धा बेअरिशच आहेत. आता इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं, ह्या स्टॉकचं नाव आहे कॅनफिन होम्स. तर कॅनफिन होम्स ह्या स्टॉकमध्ये पूर्वी एक हाय बनलेला होता आणि एक मोठं सेलिंग झालेलं होतं. आता आपण काय झालं, ह्या वेळेला इथून पुन्हा त्या हाय पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि आज आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळतंय. म्हणजे जसं आपल्याला UBL मध्ये बघायला मिळत होतं, तसंच इथे सुद्धा एक्झॅक्टली नाहीये, पण फक्त बॉडीचा विचार केला तर बॉडीचा विचार करता आपल्याला काय दिसतंय, बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न दिसतोय. पण पूर्ण कॅन्डलचा विचार केला तर एक्झॅक्टली बिअरिश एनगल्फिंग नाहीये, पण आपण बघू शकतो एवढं मोठं सेलिंग झालं. कदाचित उद्या एखादी छोटी कॅन्डल इथे अशी तयार होईल आणि मग परवाच्या दिवशी आपल्याला इथनं ब्रेकडाऊन बघायला मिळू शकतं. जसं तुम्ही इथे पूर्वी बघू शकता, कायम लक्षात ठेवा, एक मोठी मुवमेंट झाली की लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला मोठी मुवमेंट होत नाही. आता इथे बघू शकता, ही कॅन्डल ज्या वेळेला बनली मोठी सेलिंग झालं, दुसऱ्या दिवशी काय झालं, अगदी छोटी एक कॅन्डल इथे ग्रीन कलरची बनली होती. त्यानंतर मग पुन्हा सेलिंग झालं. मोठी एक मुवमेंट झाली, वरच्या दिशेनं असेल किंवा खालच्या दिशेनं, लगेच दुसऱ्या दिवशी परत कंटिन्यू होण्याची शक्यता कमी असते. एखादा दिवस पॉज घेतला जातो आणि त्यानंतर आपल्याला ती मुवमेंट बघायला मिळते. स्टॉकचं नाव आहे कॅनफिन होम्स. कॅनफिन होममध्ये आपल्याला जर 700 म्हणजे 800 रुपयाच्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये 765 रुपयापर्यंत सुद्धा हा स्टॉक येताना बघायला मिळू शकतो. आज मी मुद्दाम हे 3 स्टॉक घेतलेत, याचं कारण मला आणखीन 2 स्टॉक विषयी नुसती चर्चा करायची आणि त्या 2 स्टॉकचं पैकी पहिल्या स्टॉकचं नाव आहे LIC. तुम्ही जर आज LICचा स्टॉक बघितला तर त्यानं जेव्हा शेअर मार्केटमध्ये तो लिस्ट झालाय त्यानंतर पहिल्यांदाच आज 1000 रुपयाचं लेवल त्यानं क्रॉस केली होती आणि 1028 रुपयापर्यंत हाय बनवून आता 1000च्या थोडासा खाली 999 रुपयाच्या आसपास तो आता ट्रेड करतोय. LIC ह्या स्टॉकमध्ये मी मागचे अनेक दिवस सांगतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा सांगितलं होतं की ज्या वेळेला 50% ची लेवल ब्रेक झाली होती त्यावेळेला मी सांगितलं होतं हा स्टॉक माझ्या पोर्टफोलिओमध्ये पण आहे. हा स्टॉक 905 रुपयाच्या आसपास आपल्या सर्वांना मिळालेला होता IPO मध्ये आणि त्यानंतर त्यानं अगदी खाली जर तुम्ही बघितलं तर अगदी 500 रुपयाच्या आसपास 500-550 रुपयापर्यंत त्याच्यामध्ये सेलिंग आलेलं होतं. खूप मोठं सेलिंग आलेलं होतं. अनेक लोकांनी त्यातनं बाहेर पडले, लॉस बुक केला. पण कायम लक्षात ठेवा, जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर तो स्टॉक किंवा ती कंपनी जे काय करते ती पॉलिसी विकते. ती जी किती वर्षांसाठी विकते, पॉलिसी कोणी 6 महिन्यासाठी, 8 महिन्यासाठी, वर्षासाठी विकत नाही. पॉलिसी 8, 10, 15 वर्षासाठी विकली जाते. मग त्या कंपनीचा स्टॉक सुद्धा आपल्याला तितके वर्ष होल्ड करायचा आहे, तरच आपल्याला त्याच्यामधनं खूप मोठं प्रॉफिट होऊ शकतं. तर LIC या स्टॉकमध्ये आपण जेव्हा बघितलं होतं डिसेंबर महिन्यामध्ये, जेव्हा 50% लेवल ब्रेक केली तेव्हा मी सांगितलं होतं की मी ॲव्हरेज करत करत ह्या 50% लेवलच्या खाली माझी किंमत आणून ठेवलेली आहे आणि आता बघितलं तर तिथपासून सुद्धा 300 रुपये वर गेलेला आहे हा स्टॉक. तर लॉंग टर्ममध्ये चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करून ठेवतो आणि योग्य संधी बघून त्याच्यामध्ये ॲव्हरेज करत राहतो खालच्या बाजूला, त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीनं खूप चांगले रिटर्न्स बघायला मिळतात. हा झाला पहिला स्टॉक. LIC मध्ये सध्या खूप चांगली तेजी मागच्या नोव्हेंबरपासून चालू आहे आणि नोव्हेंबरच्या आसपास तो 600 रुपयाला होता तुम्ही जर बघितलं आणि आता तुम्ही जर बघितलं तर तो स्टॉक 1000 रुपये क्रॉस केलेला आहे त्यानं. तर खूप चांगली तेजी आपल्याला मागच्या 2-3 महिन्यात LIC मध्ये बघायला मिळाली. हा माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहे आणि त्याविषयी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. दुसरा स्टॉक जो माझ्या आवडीचा आहे आणि माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहे, जो आज तुम्ही बघितलं तर त्या स्टॉकचं नाव आहे टाटा मोटर्स. आज खूप गॅपअप ओपन झालं. रिझल्ट नंतर खूप चांगला रिझल्ट आला आणि त्याच्यामुळे ह्या स्टॉकमध्ये खूप मोठी गॅपअप ओपनिंग झाली आणि हा स्टॉक सुद्धा मी कितीतरी वर्ष, मागची 2-3 वर्ष व्हिडिओमधनं सांगायचा प्रयत्न करतोय. माझ्याकडे ॲव्हरेज 200 रुपयापेक्षा खाली आहे आणि आता हा स्टॉक तुम्ही बघितलं तर आज 950 रुपयाला टच झाला. 200 रुपयाच्या खाली ॲव्हरेज असणारा स्टॉक
900 रुपयाला 950 रुपयाला टच होतो. किती वर्षात? जेमतेम आपण असं म्हणू शकतो की 4 वर्षामध्ये. कारण कोविडच्या काळामध्ये हा स्टॉक खूप खाली गेलेला होता. चांगले स्टॉक असतात अशा वेळेला आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक जर केली तर आपल्याला खूप चांगले रिटर्न्स बघायला मिळू शकतात. त्याच वेळेला मी सांगितलं होतं की हा स्टॉक 1000 रुपयाच्या पार नक्की जाणार आहे. एवढी कॅपॅसिटी या स्टॉकमध्ये नक्कीच आहे. आणखीन बरेच स्टॉक आहेत जे माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर मी त्याच्यावर आधारित आणि त्याच्यामध्ये माझी काय सायकॉलॉजी असते हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर हे झालं स्टॉकचं अनालिसिस. आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.